Hi students, welcome to all of you in the class of mathematics. My dear students, today we are going to learn the theorems on the third chapter named as triangles. So, let us see what are the statements of the theorems and how we can prove the given theorems. In that, first one is isosceles triangle theorem, and the statement is if two sides of a triangle are congruent, then the angles opposite to them are congruent. बाळांनो, आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे काय हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहेच. असा ट्रायंगल ज्याच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात त्यांना आपण आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणतो. मग जर का आयसोसेलेस ट्रायंगलमध्ये किंवा एखाद्या ट्रायंगलमध्ये दोन बाजू या सारख्या लांबीच्या असतील तर त्या दोनच बाजूंच्या समोरील अपोजिट असणारे अँगल्स हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला या ठिकाणी या थेरमच्या माध्यमातून प्रूव्ह करायचं आहे. पहा, आयसोसेलेस ट्रायंगल तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय, ज्यामध्ये ए बी आणि ए सी या दोन साईडची लेंथ ही सारखी असलेली आपल्याला दिसते. मग ट्रायंगल ए बी सी ड्रॉ केला. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून दोन साईड त्याच्या इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. पण एवढ्या माहितीवर आपण हा थेरम प्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलं आहे पाहू. काय काय दिलेलं आहे आपल्याला. इन ट्रायंगल ए बी सी साईड ए बी इज कॉन्ग्रुएंट टू साईड ए सी. ओके, देन काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. दॅट इज वी हॅव टू राईट इन टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, त्या साईडच्या अपोजिट असणारे अँगल म्हणजे हा अँगल बी आणि ए बीच्या अपोजिट असलेला अँगल सी, हे दोन जे अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचे. बरोबर. मग त्यासाठी आपण काय कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी विच इंटरसेक्ट्स साईड बी सी ॲट पॉईंट टी. पहा बाळांनो, हा जो अँगल आहे बी ए सी याला बायसेक्ट करणारा हा बायसेक्टर ए डी आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे काय तर हा जो अँगल आहे याचा मेजर जेवढा असेल तेवढाच मेजर याचा असेल. समान दोन भागामध्ये विभाजन करणारा हा बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आणि हा बायसेक्टर बी सी या साईडला डी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. ओके, मग आता याच्या साह्याने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए बी सी आणि ए सी बी हे कॉन्ग्रुएंट आहेत. मग त्यासाठी आपण ए बी डी आणि ए सी डी, पहा या बायसेक्टरमुळं इथं आपल्याला या ट्रायंगलचे दोन ट्रायंगल तयार झालेले दिसत आहेत. एक हा आहे ए बी डी आणि दुसरा या व्यतिरिक्त दुसऱ्या बाजूला असलेला ए सी डी. बरोबर. या दोन ट्रायंगलचा जर का तुम्ही विचार केला तर आपल्याला काय काय दिसतं यामध्ये. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए सी, दॅट इज गिवन. देन अँगल बी ए डी इज कॉन्ग्रुएंट टू सी ए डी. रिझन काय असेल या ठिकाणी. कन्स्ट्रक्शन. बरोबर. कन्स्ट्रक्शनमध्ये केलं ना आपण, हा बायसेक्टर ड्रॉ केला त्यामुळे बी ए डी आणि सी ए डी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत. रिझन असेल कन्स्ट्रक्शन. त्यानंतर सेगमेंट ए डी ही जी साईड आहे ती तुमच्या लक्षात येते की या ट्रायंगलची पण साईड आहे आणि या ट्रायंगलची पण साईड. अशा वेळेस आपण काय म्हणतो, दॅट इज कॉमन साईड. रिझन काय असेल, कॉमन साईड. मग आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलात तर या ठिकाणी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. का बरं. देअरफॉर ट्रायंगल ए बी डी इज कॉन्ग्रुएंट टू ए सी डी. वाय. पहा, ही साईड कॉन्ग्रुएंट आहे, ही साईड पण कॉन्ग्रुएंट आहे ए सीशी, आणि या दोन साईडच्या मध्ये इन्क्लूड असलेला हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे करस्पॉन्डिंगली दुसऱ्या ट्रायंगलच्या अँगलशी. बरोबर. म्हणजे दोन साईडच्या मध्ये असलेला अँगल अर्थातच साईड अँगल साईड दॅट इज SAS टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. देअरफॉर आपल्याला माहिती आहे जर ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड यासुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळं ए बी डी, पहा हा अँगल आपण घेतला, हा जो ट्रायंगल आहे याचा ए बी डी म्हणजे हा अँगल आपण घेतला, हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असेल, ए सी डीशी. करेक्ट. पण हा जो ए बी डी अँगल आहे त्यालाच आपण ए बी सी पण म्हणू शकतो ना. दोन्ही अर्थ सेमच आहे. ए बी डी घेतला काय, ए बी सी घेतला काय, सेगमेंट सेमच आहे, अँगलची साईड सेम आहे. त्यामुळं ए बी डीलाच या ठिकाणी आपण ए बी सी असं लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने हा जो ए सी डी आहे यालाच आपण ए सी बी म्हणू शकतो. हो की नाही. म्हणून इथं ए सी बी आपण लिहिलेलं आहे. आता पहा,
आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, ABC इज कॉन्ग्रुएंट टू ACB, आणि ते आपण आत्ता प्रूव्ह केलेलं आहे. अशा पद्धतीने हा थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. आता एक कोरोलरी आहे, ती कोरोलरी काय सांगते पहा, इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बाळांनो, इथं आपण काय प्रूव्ह केलं, जर ट्रायंगलच्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन्ही साईड समोरील जे अँगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि ही कोरोलरी काय सांगते, जर का एखाद्या ट्रायंगलचे तिन्ही साईड कॉन्ग्रुएंट आहेत, तिन्ही साईडची लेंथ सेम आहे, म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, अशा वेळेस त्या तिन्ही साईड समोरील अँगल हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगलचा मेजर हा सेम असतो अँड दॅट इज 60 डिग्री. लक्षात, तिन्ही अँगलची सम ही 180 येते, तिन्ही सेम आहेत, म्हणजे डिवायडेड बाय जर 3 केलात तुम्ही 180/3 दॅट गिव्स 60. आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक अँगलचा मेजर हा सेम मिळतो. याचं जे प्रूफ आहे ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता जो आपण आयसोसेलेस ट्रायंगल थेरम पाहिला, ज्यामध्ये साईड कॉन्ग्रुएंट आहेत दिलं होतं आणि आपण त्याचे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवलं. आता कॉन्व्हर्स म्हणजे काय, तर याच्या उलट पहा स्टेटमेंट कशी असेल, इफ two angles of a triangle are congruent then the sides opposite to the angles are congruent. आता पहा या ठिकाणी अँगल कॉन्ग्रुएंट आहेत दिले आणि त्या अँगलच्या अपोजिट असणाऱ्या साईड आपल्याला कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवायचं आहे. पहा काय करायचं, डायग्राम सेम, फक्त आपल्याला इथं काय दिले, अँगल कॉन्ग्रुएंट दिलेत, म्हणजेच क्यू हा आरशी कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला दिलेलं आहे. आपण सेम कन्स्ट्रक्शन करणार आहोत. ठीक आहे, मग आन्सर कसं लिहायचं पहा, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, इन ट्रायंगल PQR अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू PRQ, म्हणजेच क्यू हा आरशी कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, PQRच्या समोरील साईड PR इज कॉन्ग्रुएंट टू आरच्या समोरील साईड PQ, म्हणजेच साईड PQ आणि साईड PR हे कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचे. मग त्यासाठी कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल, ड्रॉ द बायसेक्टर ऑफ अँगल P इंटरसेक्टिंग साईड QR ॲट पॉईंट M. Pचा बायसेक्टर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बायसेक्ट करतोय म्हणजे हे दोन अँगल सेम मेजरचे झाले, बरोबर, कॉन्ग्रुएंट झाले. आणि हा जो बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे तो QRला M या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय. हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे, PQ आणि PR कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचे. त्यासाठी पहा या बायसेक्टरमुळं प्रोसिजर सेम आहे बाळांनो, तुमच्या लगेच लक्षात पण आलं असेल की नेमकं आपल्याला पुढं काय करायचं आहे. पहा हे जे दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत त्या दोन ट्रायंगलचा आत्ता आपण विचार करणार आहोत. इन ट्रायंगल PQM अँड PRM, PQM आणि PRM मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. पहा अँगल Q कॉन्ग्रुएंट टू अँगल R, because that is given. PQM and PRM, these are congruent, that is we are given. Next QPM is congruent to RPM. QPM म्हणजे हा अँगल, congruent to RPM म्हणजे हा अँगल. रिझन काय असेल, कन्स्ट्रक्शन, आपण त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. देन नेक्स्ट व्हॉट वी कॅन शो हिअर, दिस साईड इज कॉमन टू बोथ ट्रायंगल. ही जी साईड आहे PM ती दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड आहे, बरोबर. सेगमेंट PM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PM अँड रिझन इज कॉमन साईड. नाव बाय विच टेस्ट दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, कुठल्या टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट होतील बरं, सांगू शकता का. पहा ट्रायंगल PQM इज कॉन्ग्रुएंट टू PRM बाय विच टेस्ट, AAS टेस्ट, अँगल साईड टेस्ट. दोन अँगल आणि एक साईड या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड आणि करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. मग आपल्याला फक्त साईड पाहिजे, बरोबर. म्हणून आपण लिहू शकतो सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. या ट्रायंगलची ही साईड PQ आणि दुसऱ्या ट्रायंगलची ही साईड PR हे कॉन्ग्रुएंट असतील. रिझन काय असेल, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करेक्ट. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि अशा पद्धतीने आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. हेन्स प्रूव्ड.
नाव वी हॅव टू सी प्रॉपर्टी ऑफ 30, 60 अँड 90 डिग्री ट्रायंगल. बाळांनो, ट्रायंगलला 3 अँगल असतात. जर दिलेल्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा 30 डिग्री मेजरचा असेल, दुसरा 60 डिग्री मेजरचा असेल आणि तिसरा 90 डिग्री मेजरचा असेल, तर अशा वेळेस नेमकी कुठली प्रॉपर्टी सॅटिस्फाय होते ते आपल्याला या थेरमच्या थ्रू प्रूव्ह करायचं आहे आणि अभ्यासायचं आहे सुद्धा. पहा स्टेटमेंट काय आहे. इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल हॅव मेजर्स 30 अँड 60 डिग्री, देन द लेंथ ऑफ साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. पहा, जर दिलेला जो राईट अँगल आहे एक तर 90 डिग्रीचा असणारच आहे, मग त्या व्यतिरिक्त राहिलेले जे 2 ॲक्यूट अँगल आहेत ते जर 30 आणि 60 डिग्रीचे असतील, तर अशा वेळेस त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 30 डिग्री समोरील जी साईड आहे ती हायपोटेनियस म्हणजेच 90 डिग्री समोरील जी साईड आहे त्याच्या लेंथच्या हाफ म्हणजेच निम्मी असते. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय दिलं पहा, फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द प्रूफ. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला विचारली जाऊ शकते. बराच पार्ट दिला जाईल आणि त्यामध्ये नेमकं काय ब्लँक आहे ते तुम्हाला फक्त फिलअप करायचं आहे. पहा, या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल दिसतो ABC, ज्यामध्ये B हा राईट अँगल आहे, C 30 डिग्री अँगलचा मेजर आहे आणि A हा 60 डिग्री मेजरचा अँगल आहे. ठीक आहे. मग यामध्ये हायपोटेनियस काय झाला, AC. 30 डिग्री अँगल समोरील जी साईड आहे AB, या ABची लेंथ ACच्या हाफ असते. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. पहा आन्सर कसं लिहायचं. गिवन काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल C इज ऑफ 30 डिग्री अँड अँगल A इज ऑफ 60 डिग्री. वी हॅव टू प्रूव्ह AB इक्वल टू हाफ ऑफ AC. ABची लेंथ ही ACच्या हाफ आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन. आता दिलेलं एवढंच इन्फॉर्मेशनवरून आपण नाही प्रूव्ह करू शकत. मग काय कन्स्ट्रक्शन करायचं, तर आपल्याला या पद्धतीने डायग्राम ही थोडीशी रिन्यू करून घ्यायची, थोडीशी चेंज करून घ्यायची, थोडंसं कन्स्ट्रक्शन आपल्याला या डायग्राममध्ये करायचं आहे. मग काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे, टेक अ पॉईंट D, एक D पॉईंट घ्या. मग तो पॉईंट कसा घ्यायचा, ऑन द एक्सटेंडेड सेगमेंट AB सच दॅट AB इक्वल टू BD. AB ही साईड एक्सटेंड करायची आहे आणि त्यावर D हा पॉईंट असा घ्यायचा आहे की ज्यामध्ये ABची जेवढी लेंथ आहे ना तेवढीच लेंथ BDची असेल. त्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर AB आणि BD हे कॉन्ग्रुएंट किंवा सेम लेंथचे घेतल्यानंतर आपल्याला D हा पॉईंट Cला जोडून घ्यायचं आहे. म्हणजेच वी हॅव टू ड्रॉ सेगमेंट DC. ओके, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता या माहितीवरून आपल्याला प्रूफ द्यायचं आहे. कशाचा, 30 डिग्री समोरील साईड ही हायपोटेनियसच्या हाफ लेंथची असते. मग या ठिकाणी आपल्याला 2 ट्रायंगल तयार झालेले दिसत आहेत. त्या 2 ट्रायंगलचा जर विचार केला, ABC आणि DBC, ABC आणि DBC हा जो नवीन तयार झालेला आहे, या 2 ट्रायंगलमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर पहा, सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DB. कन्स्ट्रक्शनमध्ये आत्ताच आपण लिहिलेलं आहे, बरोबर. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट DB अँड द रिझन इज कन्स्ट्रक्शन. देन अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू DBC. याचं रिझन काय असेल, ईच ऑफ 90 डिग्री, बरोबर. ABC हा अँगल जो आहे तो राईट अँगल आहे. अर्थातच त्याचा जो लिनियर पेअरमधील अँगल असेल तर तो सुद्धा कसा असणार आहे, 90 डिग्रीचाच असणार आहे, हो ना. हा पण 90 डिग्रीचाच असेल, कारण अँगल्स इन लिनियर पेअर हे सप्लिमेंटरी असतात. मग एक अँगल जर 90 असेल तर दुसरा पण 90च असणार आहे. मग ABC आणि DBC हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण दाखवू शकतो. त्यानंतर काय सांगता येईल, एक साईड कुठली, सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. ही जी साईड आहे ती बाळांनो दोन्ही ट्रायंगलची साईड आहे, बरोबर. कॉमन साईड आहे ना, आणि म्हणून आपण या ठिकाणी रिझन लिहू शकतो कॉमन साईड. मग आता पहा, आपण जे काही दाखवलेलं आहे यावरून हा ट्रायंगल किंवा हे जे 2 ट्रायंगल आहेत ते कुठल्या टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट असतील बरं, साईड अँगल साईड, 2 साईडच्या मध्ये असलेला अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो, पहा सेम डायग्राम आपल्याला यूज करायची आहे. आत्ता मी एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल DBC बाय SAS टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट.
नुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असणार आहेत. ओके. त्यानंतर आपण जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल BDC म्हणू शकतो. आणि इन ट्रायंगल ABC या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. BAC म्हणजे हा अँगल कुणाशी कॉन्ग्रुएंट असणार आहे, BDC म्हणजे या अँगलशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. आता ABC या ट्रायंगलमध्ये फक्त ट्रायंगल ABCचा विचार केला तर BAC याचा मेजर किती आहे 60 डिग्री आणि याच्याच इतका जर BDC असेल तर BDCचा मेजर किती येईल बरं, ऑब्वियसली 60 डिग्री, हो की नाही. आणि DAC इक्वल टू ADC, DAC इक्वल टू ADC आपण म्हणू शकतो. आपण BACलाच DAC म्हणू शकतो, बरोबर. अँगल सेम आहे. BAC आणि DAC हा अँगल भिन्न नाही. आणि BAC हा कुणाच्या इक्वल आहे, BDCच्या. मग BDCलाच तुम्ही ADC म्हणू शकता, हो की नाही. मग DAC आणि ADC इक्वल आहेत हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग DACचा मेजर किती आहे 60 डिग्री. म्हणजेच ACD हा जो अँगल आहे ACD याचा मेजरसुद्धा किती असणार आहे 60 डिग्रीज. का बरं, पहा हा 60 आहे, हा 90 आहे. आपल्याला माहिती आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचा मेजर किती असतो 180 डिग्री. मग हा 90 आहे, हा 60 आहे म्हणजे 150 झाला. अर्थातच हा अँगल किंवा तो करस्पॉन्डिंग अँगल म्हणून पण तुम्ही दाखवू शकता. हा कितीचा असणार आहे 30चा असणार आहे. आणि 30 आणि 30 एकूण किती झाले 60 म्हणजेच ACD या अँगलचा मेजर काय झाला 60 डिग्री. सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल ADC ही प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. नाव ट्रायंगल ADC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. ADC हा काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, बरोबर. तिन्ही अँगल 60 डिग्रीचे आहेत याचा अर्थ तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. यात म्हणजेच तिन्ही साईड इक्वल लेंथच्या असल्या पाहिजे. दॅट इज AC इक्वल टू AD इक्वल टू DC. Now why we can write here AC equal to AD equal to DC by corollary of converse of isosceles triangle theorem. But AB equal to half of AD. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता AB आणि BD ची लेंथ सेम आहे, बरोबर. आपण कन्स्ट्रक्शनमध्ये हे लिहिलेलं आहे. जर AB आणि BD इक्वल आहेत तर हा जो कंप्लीट AD आहे या AD सेगमेंटपेक्षा ABची लेंथ ही कशी असेल हाफ असेल की नाही. म्हणून आपण ABला हाफ ऑफ AD असं लिहिलेलं आहे कारण आपण त्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. मग AB इक्वल टू हाफ ऑफ AC म्हणू शकतो ना आपण. का तर पहा या ठिकाणी AD आणि AC इक्वल आहेत दाखवले ना आपण, हे प्रूव्ह केलेलं आहे. मग ADच्या ठिकाणी तुम्ही AC लिहिलात फरक पडेल का नाही, कारण दोन्ही सेम लेंथचे आहेत. म्हणून AB equal to half of AC because AD and AC are of equal length. And so here we prove the side opposite to 30 degree angle is half of hypotenuse. अशा पद्धतीने बाळांनो आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. ओके. Now next theorem we have to see if the acute angles of a right angled triangle have measures 30 degree and 60 degree, then the length of the side opposite to 60 degree angle is √3/2 into hypotenuse. सेम अँगल आपल्याला यूज करायचं आहे, सेम ट्रायंगल यूज करायचं आहे ज्यामध्ये 30, 60 आणि 90 डिग्री मेजर असणारे अँगल्स आहेत. परंतु मागच्या थेरममध्ये आपण 30 डिग्री अँगल समोरील साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते हे प्रूव्ह केलं आहे. आता आपल्याला 60 डिग्री अँगल समोरील साईड ही हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते हे प्रूव्ह करायचं आहे. पहा ट्रायंगल तुम्हाला दिसतं आहे ABC, यामध्ये अँगल B हा राईट अँगल आहे आणि प्रूफ आपल्याला द्यायचं आहे. इन द अबो थेरम वी हॅव प्रूव्ड AB इक्वल टू हाफ ऑफ AC. सुरुवातीचा पार्ट आपण प्रूव्ह केलेला आहे मागच्या थेरमला, बरोबर. आता बाय पायथागोरस थेरम AB² + BC² इक्वल टू AC², बरोबर. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे पायथागोरस थेरम आपण घेऊ शकतो. दोन्ही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन ही हायपोटेनियसच्या स्क्वेअर इतकी असते. म्हणून आपण लिहिलं AB² + BC² इक्वल टू AC². रिझन काय असेल याचं बाय पायथागोरस थेरम. ओके. देन AB मीन्स हाफ AC. मग ABच्या ठिकाणी हाफ AC ही व्हॅल्यू ठेवली.
हाफचा स्क्वेअर पण घ्यावा लागेल, ए सीचा पण स्क्वेअर घ्यावा लागेल, कारण ए बीचा स्क्वेअर आहे ना. मग हाफचा स्क्वेअर आला 1/4 ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. आता ए सीच्या टर्म आपण एकत्र करू. काय होईल त्यामुळं बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर मायनस 1/4 ए सी स्क्वेअर. हा जो पॉझिटिव्ह पार्ट आहे तो साईड चेंज केल्यामुळे काय झाला, निगेटिव्ह झाला. बरोबर. आता या दोन्हीमधून आपण काय कॉमन घेऊ शकतो, ए सी स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी काय होईल पहा, 1 - 1/4 1 - 1/4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय असेल, ए सी स्क्वेअर. कॉमन काय घेतला आहे आपण, ए सी स्क्वेअर कॉमन घेतलेला आहे, ए सी स्क्वेअर. बरोबर. आणि 1 - 1/4 हे जर का सबट्रॅक्शन तुम्ही केलात, कसं करतो आपण हे सबट्रॅक्शन, 4 रिमेन्स ॲज इट इज, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 -1 4 - 1 3 3/4 ए सी स्क्वेअर. अशा पद्धतीने बी सी स्क्वेअर इक्वल टू 3/4 ए सी स्क्वेअर हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, डी सी म्हणजेच 60 डिग्री अँगल समोरील साईड ही √3/2 टाइम्स असते. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या, काय होईल, बी सी स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर फक्त बी सी राहील. 3चा स्क्वेअर रूट √3, 4चा स्क्वेअर रूट 2, ए सी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतला तर तो तुम्हाला काय मिळणार आहे, ए सी. मग बी सी म्हणजे काय आहे, 60 डिग्री अँगल समोरील साईड. ए सी म्हणजे काय आहे, हायपोटेनियस. यावरून आपण म्हणू शकतो की 60 डिग्री समोरील साईड ही हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. करेक्ट. नाव वी हॅव टू लर्न द प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगलमध्ये दोन जे ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहेत ते दोन्ही 45 डिग्रीचे असतील. तर नेमकी काय प्रॉपर्टी आहे ते पाहूया आपण. पहा या थेरमची स्टेटमेंट काय सांगते, इफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री then the length of each side containing the right angle is 1/√2 into hypotenuse. बाळांनो, जो ट्रायंगल दिलेला असेल ज्यामध्ये राईट अँगल ट्रायंगलचे जे ॲक्यूट अँगल आहेत ते दोन्ही 45 डिग्रीचे असतील, तर 45 डिग्री समोरील साईड अपोजिट साईड ही 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस असते. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. ओके. हा ट्रायंगल दिसतोय पहा तुम्हाला, ज्यामध्ये बीचा मेजर 90 डिग्री आहे आणि राहिलेले दोन्ही अँगल हे 45 डिग्रीचे आहेत. 45 + 45 90 होईल, 90 + 90 180. बरोबर. जी आपली सम ऑफ अँगलची प्रॉपर्टी आहे ती या ठिकाणी सॅटिस्फाय होते. मग अशा वेळेस 45 डिग्रीच्या अपोजिट असलेली साईड म्हणजेच ए बी पण घेऊ शकता तुम्ही, बी सी पण घेऊ शकता. याची लेंथ हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम असते. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. मग प्रूफ कसं लिहिणार तुम्ही, इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी इज ऑफ 90 डिग्री. अँगल बीचा मेजर कसा आहे 90 डिग्री अँड अँगल ए अँड अँगल सी बोथ आर ऑफ 45 डिग्री. अँगल ए आणि अँगल सी दोन्ही कशा आहेत 45 डिग्रीचे आहेत. देअरफॉर बी सी इक्वल टू ए बी. बी सी आणि ए बी हे कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. रिझन काय असेल बरं, आपण आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी अभ्यासली ना, जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण या ठिकाणी ए बी इक्वल टू बी सी किंवा बी सी इक्वल टू ए बी घेऊ शकतो. नाव बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर. बरोबर. ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. का बरं, तर कारण या ठिकाणी आपण दाखवले पहा बी सी आणि ए बी कशा आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे या बी सीच्या ऐवजी आपण काय लिहिलं, ए बी लिहिलेलं आहे, कारण दोन्ही इक्वल आहेत ना. ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर बिकॉज ए बी सी इक्वल टू ए बी. नाव ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स ए बी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर अँड देन ए बी स्क्वेअर इक्वल टू हाफ ऑफ ए सी स्क्वेअर. हा जो 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, साईड चेंज केली तर 1/2 होईल and therefore AB square equal to half of AC square. If we take square root on both sides, we get AB equal to 1/√2 AC. AB square चा square root घेतला, AB मिळाला. 1 चा square root 1, 2 चा square root √2, AC square चा square root AC. आणि अशा पद्धतीने AB equal to 1/√2 AC आपण प्रूव्ह केलेला आहे. पहा AB म्हणजे काय, 45 डिग्री अँगल समोरील साईड. AC म्हणजे काय, हायपोटेनियस. बरोबर. आणि म्हणून आपण हा थेरम प्रूव्ह झाला असं म्हणू शकतो. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड
45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम. ही जी प्रॉपर्टी आहे यालाच 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम म्हणून ओळखलं जातं. ओके, रिमेंबर दिस. महत्त्वाचे पॉईंट आहेत जे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना लक्षात राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. रिमेंबर दिस, हे लक्षात ठेवा. काय? इफ द ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 30 डिग्री 60 degree, then the length of side opposite to 30 degree angle is half of hypotenuse and the length of side opposite to 60 degree angle is root 3/2 of hypotenuse. 30, 60, 90 degree angle मध्ये 30 degree angle समोरील साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते आणि 60 डिग्री अँगल समोरील साईड ही हायपोटेनियसच्या रूट 3/2 टाइम्स असते. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट विच इज यू हॅव टू रिमेंबर. ही जी पहिली प्रॉपर्टी आपण अभ्यासली त्यालाच आपण 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम म्हणून ओळखतो. आता सेकंड प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. इफ ॲक्यूट अँगल्स of a right angle triangle are 45 degree 45 degree, then the length of each side containing the right angle is 1/√2 times of hypotenuse. बाळांनो, राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर दोन अँगल हे 45 डिग्रीचे दिलेले असतील तर 45 डिग्री अँगल समोरील साईड ही त्या ट्रायंगलमधील हायपोटेनियसच्या 1/√2 टाइम्स असते. ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री थेरम. ओके, नाव लेट अस सी मेडियन ऑफ अ ट्रायंगल. मेडियन कशाला म्हणतात? द सेगमेंट जॉइनिंग अ व्हर्टेक्स अँड द मिड पॉईंट ऑफ द साईड अपोजिट टू इट इज कॉल्ड मेडियन ऑफ द ट्रायंगल. बाळांनो, आपल्याला माहिती आहे ट्रायंगलला 3 बाजू असतात. इन फिगर 3.32 पॉईंट डी इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. या ठिकाणी तुम्ही फिगर पाहू शकता ज्यामध्ये ए बी सी हा ट्रायंगल तुम्हाला दाखवलेला दिसतोय. बी सी या साईडचा डी हा मिड पॉईंट घेतलेला आहे. पहा, इन फिगर 3.32 पॉईंट डी इज द मिड पॉईंट ऑफ साईड बी सी अँड देअरफॉर ए डी इज अ मेडियन ऑफ डी. मेडियन म्हणजे काय ते सुरुवातीला लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे ट्रायंगलला 3 साईड आणि 3 व्हर्टेक्स असतात, बरोबर. मग कुठलाही एक व्हर्टेक्स घेतला, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ए हा व्हर्टेक्स घेतला, त्याच्या समोरील साईड म्हणजे बी सी, या बी सीचा मिड पॉईंट कशाला म्हणतो आपण? ज्या पॉईंटमुळं त्या सेगमेंटचे समान 2 भाग होतात, म्हणजेच बी डी इक्वल टू डी सी होत असेल तर अशा वेळेस जर आपण हा व्हर्टेक्स आणि तो मिड पॉईंट यांना जोडून हा जो सेगमेंट आपल्याला मिळाला ए डी, तर या ए डीला या ट्रायंगलचा मेडियन असं म्हटलं जातं. मग जर का तुम्ही ए सीचा मिड पॉईंट घेतला आणि याला बी पासून जोडलं तर हा सुद्धा काय झाला? मेडियन झाला. सी पासून ए बीचा मिड पॉईंट घेतला आणि तो जोडला तर हा सुद्धा काय झाला? मेडियन ऑफ ट्रायंगल. म्हणजे ट्रायंगलला 3 मेडियन आपण ड्रॉ करू शकतो. ओके, मेडियन म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे. एक ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. ॲक्टिव्हिटी काय करायची पहा. असा एक ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर ट्रायंगल ए बी सी तुम्ही ड्रॉ केला. ड्रॉ मेडियन्स ए डी बी ई अँड सी एफ ऑफ द ट्रायंगल. त्यांचे मेडियन ड्रॉ करायचे आहेत. स्केलच्या साहाय्याने एक साईड तुम्ही समजा 10 सेंटीमीटर घेतली तर त्याचा मिड पॉईंट म्हणजे 5 सेंटीमीटरवर तुम्ही टिक करून घ्या. त्याच्या समोरच्या व्हर्टेक्सला जोडा आणि मग तो मेडियन मिळेल. मग बी पासून समजा ए सीची लेंथ तुम्ही 8 सेंटीमीटर घेतली तर 4 सेंटीमीटरवर ई हा पॉईंट घ्या आणि बी ई जोडून घ्या. ए बीची लेंथ समजा तुम्ही 6 सेंटीमीटर घेतली तर 3 सेंटीमीटरवर एफ पॉईंट येईल. सी एफ जोडा. असे मेडियन तुम्ही ड्रॉ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं? लेट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बी जी विच इज कॉल्ड सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. बाळांनो, या ठिकाणी तुमच्या हे लक्षात येईल की हे तिन्ही मेडियन आहेत ना ते एकाच पॉईंटमधून इंटरसेक्ट होतात. हा एकच पॉईंट ज्यामधून ते सगळे पास होतात, तिन्ही मेडियन्स. मग तो जो पॉईंट आहे त्यालाच आपण सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल असं म्हणतो आणि तो जो सेंट्रॉइड आहे त्याला जी या सिम्बॉलनी इंडिकेट केलं जातं. कंपेअर द लेंथ्स ऑफ ए जी अँड जी डी विथ अ डिवायडर. मग तुम्ही काय करायचं आहे? ए जी आणि जी डी यांची लेंथ मेजर करायची बाळांनो. ए जीची लेंथ मेजर करायची आणि जी डीची लेंथ मेजर करायची. ठीक आहे. आणि मग नेमकं काय रिलेशन त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं ते तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. व्हेरीफाय दॅट द लेंथ ऑफ ए जी इज ट्वाईस द लेंथ ऑफ जी डी. आणि तुमच्या लक्षात येईल की ए जीची लेंथ ही जी डीच्या लेंथच्या ट्वाईस आहे. जी डीची समजा 2 सेंटीमीटर लेंथ आली तर ए जीची लेंथ तुमची 4 सेंटीमीटर येणार आहे. जी डीची लेंथ समजा 3 सेंटीमीटर आली तर ए जीची लेंथ तुमची 6 सेंटीमीटर येणार आहे. आलं लक्षात?
याच पद्धतीने जे दुसरे दोन मीडियन आहेत त्यांची सुद्धा तुम्ही लेंथ मेजर करू शकता या ट्रायंगलमध्ये. सिमिलरली व्हेरीफाय दॅट द लेंथ ऑफ BG इज ट्वाइस द लेंथ ऑफ GE. मग जो दुसरा मीडियन आहे BE यामध्ये सुद्धा BGची लेंथ ही GEच्या लेंथच्या ट्वाइस आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही मेजर करायचे स्केलच्या साह्याने खरंच हे आहे का फक्त सांगितलं जातं आहे. ॲक्च्युअल आपण ते व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर अँड द लेंथ ऑफ CG इज ट्वाइस द लेंथ ऑफ GF. CGची लेंथ थर्ड मीडियन जो आहे त्यातला हा जो CG आहे याची लेंथ तुम्ही मेजर करायची आहे. GFची लेंथ तुम्ही मेजर करायची आहे. यामध्ये सुद्धा हा जो GF आहे याची लेंथ तुम्हाला CGपेक्षा हाफ किंवा असं म्हणू शकता तुम्ही की CGची लेंथ ही GFपेक्षा ट्वाइस आहे, दुप्पट आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके. हेन्स प्रॉपर्टी ऑफ मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल is the point of concurrence of medians of a triangle divides each median in the ratio 2:1. यावरून आपल्याला medians of triangle ची एक प्रॉपर्टी या ठिकाणी अभ्यासाला मिळते जी तुम्ही स्वतः ऑब्झर्व करणार आहात. The point of concurrence of medians of a triangle divides each median in the ratio 2:1. हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, या सेंट्रॉइडमुळं हा जो मीडियन आहे तो मीडियन 2:1 या रेशोमध्ये डिवाइड होतो. म्हणजे एक साईडची लेंथ सेगमेंट ही 1 असेल तर दुसरी 2 म्हणजे त्याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे त्याचा रेशो काय येणार आहे 2:1. ही प्रॉपर्टी तुम्हाला एक्झाम्पलसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही ॲज अ प्रॉपर्टी हे लक्षात ठेवायचं आहे. प्रॉपर्टी ऑफ मेडियन ड्रॉन ऑन द हायपोटेन्यूस ऑफ राईट angled triangle. In the figure 3.35, triangle ABC is a right angle triangle. Segment BD is the median on the hypotenuse. Measure the lengths of the following segments. AD equal to DC equal to BD equal to half of AC. The length of the median is half the length of the hypotenuse. आता ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. कुठली? इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ द हायपोटेनियस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. आता जी प्रॉपर्टी मी जस्ट तुम्हाला वाचून दाखवली तर ती प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायची आहे. ही प्रॉपर्टी काय आहे? काय आहे हा थेरम? स्टेटमेंट काय सांगते? काय प्रूव्ह करायचं नेमकं आपल्याला? पहा, इन अ राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल घ्यायचं आहे. द लेंथ ऑफ द मेडियन ऑफ हायपोटेनियस, असा मीडियन जो हायपोटेनियसवर ड्रॉ केला आहे. म्हणजे हायपोटेनियसचा मिड पॉईंट घेऊन त्याच्या अपोजिट व्हर्टेक्सला जोडल्यानंतर जो तयार झालेला मीडियन आहे त्या मीडियनची लेंथ ही हायपोटेनियसच्या लेंथच्या हाफ असते. हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. पहा, डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसते. हा राईट अँगल ट्रायंगल आहे ABC. मग या ABC मधील जो AC हा हायपोटेनियस आहे, या हायपोटेनियसचा मिड पॉईंट D घेतला आणि तो जोडला. म्हणजे BD हा मीडियन आपल्याला तयार झालेला दिसला. मग आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? D हा मिड पॉईंट आहे म्हणजे ADची जेवढी लेंथ आहे तेवढीच DCची आहे. बरोबर, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता हा जो BD मीडियन तयार झालेला आहे त्याची लेंथ ACच्या हाफ असते हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग एवढ्याशा डायग्रामवरून आपण हे प्रूव्ह नाही करू शकत. म्हणून काय करायचं तर BD हा एक्सटेंड करायचा, BDला वाढवायचं. कुठेपर्यंत वाढवायचं तर जेवढी BDची लेंथ आहे तेवढीच DEची असली पाहिजे. E हा पॉईंट असा घ्यायचा की जेवढी D पासून Bचं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर E हा पॉईंट घ्यायचा. म्हणजे BD आणि DE हे इक्वल लेंथचे असतील असा पॉईंट E घ्यायचा आहे आणि त्यानंतर EC आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे झालं कन्स्ट्रक्शन. पहा, आन्सरमध्ये लिहायचं आहे. गिवन काय दिलेलं आहे? इन ट्रायंगल ABC अँगल B इज ऑफ 90 डिग्री. सेगमेंट BD इज द मीडियन. ओके, दिस पार्ट इज गिवन. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह? BD इक्वल टू हाफ ऑफ AC. BDची लेंथ हायपोटेनियस ACच्या हाफ आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी कन्स्ट्रक्शन काय केलं आपण? टेक पॉईंट E ऑन द रे BD. BD हा वाढवायचा आहे, त्याच्यावर D हा पॉईंट असा घ्यायचा आहे की D हा पॉईंट B आणि Eच्या मध्ये असेल आणि BDची जेवढी लेंथ आहे तेवढीच DEची असेल. ओके, हे झालं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला E आणि C हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत.
आता याचा वापर करून आपल्याला प्रूफ द्यायचं आहे, बरोबर. मग प्रूफसाठी आपल्याला 2 ट्रायंगल विचारात घ्यायचे आहेत. कोणते? ADB म्हणजे हा ट्रायंगल आणि याच्या अपोजिट असलेला कोणता? CDE म्हणजे हा ट्रायंगल. या 2 ट्रायंगलचा आता आपल्याला विचार करायचा आहे, CDE. ठीक आहे. मग आता यामध्ये काय काय आपल्या लक्षात येतं? ADB, दिस अँगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू CDE. हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट असतील. रिझन काय असेल बरं याचं? वर्टिकली ऑपोजिट अँगल्स, अँड वी नो वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन AD इज कॉन्ग्रुएंट टू DC, दॅट इज गिवन. D इज मिड पॉईंट ऑफ AC. ACचा D हा मिड पॉईंट आहे, म्हणजे ADची जेवढी लेंथ आहे तेवढीच DCची असणार आहे, बरोबर. दॅट इज गिवन. देन सेगमेंट BD इज कॉन्ग्रुएंट टू D. BDची जेवढी लेंथ आहे तेवढीच DEची आपण घेतली आहे. कन्स्ट्रक्शन. रिझन काय असेल? कन्स्ट्रक्शन. इन दिस वे ट्रायंगल ADB अँड CDE आर कॉन्ग्रुएंट. हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील की नाही? होतील. कुठल्या टेस्टनुसार? साईड अँगल साईड. 2 साईडच्या मध्ये अँगल आहे. दॅट मीन्स SAS टेस्ट. बाय SAS टेस्ट these 2 triangles आर कॉन्ग्रुएंट. आता पहा, हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण दाखवलं. आता याचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण दाखवू शकतो की नाही? बरोबर. 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर हिअर वी कॅन राईट BAD. कुठला अँगल झाला? BAD म्हणजे हा अँगल. कुणाशी कॉन्ग्रुएंट असेल? ECD म्हणजे या अँगलशी कॉन्ग्रुएंट असेल. रिझन काय असेल? हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवलेत आपण, मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. दीज 2 angles आर कॉन्ग्रुएंट. सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू EC. ही जी AB साईड आहे ती कुणाशी कॉन्ग्रुएंट असेल? EC. रिझन काय असेल? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे 2 ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असल्या पाहिजेत. त्यामुळे AB आणि AC कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यानंतर सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू EB. AC आणि EB कॉन्ग्रुएंट आहेत. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सिन्स अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू ECD. BAD हा ECDशी कॉन्ग्रुएंट आहे. आत्ता आपण प्रूव्ह केलेला आहे, बरोबर. असं जर असेल तर पहा, हे 2 लाईन विचारात घ्या, AB आणि EC. AB आणि EC आणि यांची AC ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर यामुळं तयार होणारे हे जे BAD आणि ECD आहेत हे कुठले अँगल आहेत बरं? अल्टरनेट अँगल्स. करेक्ट. मग जर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्या साईड त्याच्या लाईन आहेत ज्यामुळं हे अल्टरनेट अँगल तयार झालेत ते पॅरलेलच असले पाहिजेत. ह्या पॅरलेल लाईनच्या प्रॉपर्टी आपण ऑलरेडी अभ्यासलेल्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो AB अँड लाईन EC आर पॅरलल टू इच अदर. रिझन काय असेल? बाय टेस्ट ऑफ अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल टेस्टनुसार या 2 लाईन पॅरलल आहेत. देअरफॉर जर पॅरलल असतील तर ABD प्लस ECB, ABD प्लस ECB, पहा ह्या 2 लाईन पॅरलल आहेत हां, आणि त्यांची BC ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण. आता हे आतला भाग विसरून जा. AB पॅरलल आहे EC हे आपण प्रूव्ह केलं. त्यांची BC ट्रान्सव्हर्सल घेतली तर जर BC ही ट्रान्सव्हर्सल असेल तर हे जे 2 अँगल आहेत हे कुठले अँगल आहेत असं म्हणतो आपण? इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल कसे असतात? सप्लिमेंटरी. म्हणजेच ABD प्लस ECB इक्वल टू काय येणार आहे? 180 डिग्री. त्यातला ABC प्लस ECB इक्वल टू 180 डिग्री. मग इंटेरियर अँगल्स, मग ABCची व्हॅल्यू किती आहे? 90 डिग्री, बरोबर. प्लस ECB इक्वल टू 180 डिग्री. मग ECBची मेजर काय येईल? 180 मायनस 90, दॅट इज ECB इज अगेन ऑफ 90 डिग्री. ECB हा सुद्धा राईट अँगल असणार आहे. नाव हिअर यू कॅन सी इन ट्रायंगल ABC अँड ECB. आता पहा कुठले अँगल विचारात घ्यायचे आहेत? ABC म्हणजे हा ट्रायंगल आणि ECB म्हणजे हा ट्रायंगल तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. आता हे मोठे 2 ट्रायंगल आपण विचारात घेणार आहोत. या 2 ट्रायंगलमध्ये पहा आपण काय काय दाखवू शकतो?
अँगल ए बी सी इज कॉन्ग्रुएंट टू ई सी बी. आत्ताच आपण प्रूव्ह केलं. ए बी सी 90 डिग्रीचा आहे, ई सी बी 90 डिग्रीचा आहे, इच ऑफ 90 डिग्री. सो दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन साईड बी सी. बी सी ही जी सेगमेंट आहे ती या ट्रायंगलचा पण पार्ट आहे आणि या ट्रायंगलचा पण पार्ट आहे. बरोबर. बी सी ही कॉमन साईड आहे, हो की नाही, आणि म्हणून आपण ते कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. त्याच्यानंतर सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ए सी. ऑलरेडी आपण दाखवलेला आहे. ए बी अँड ई सी आर कॉन्ग्रुएंट. बरोबर. त्याचा यूज केला आपण या ठिकाणी. देअरफॉर आता पहा, ही साईड आणि या दोन साईडनी तयार झालेला अँगल. सेम दुसऱ्या ट्रायंगलसाठी ही साईड या दोन साईडनी तयार झालेला अँगल हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ई सी बी आर कॉन्ग्रुएंट बाय साईड अँगल साईड टेस्ट. एस टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग जर का हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रुएंट टू ई बी. आता या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईड म्हणजेच ई बी आणि ए सी हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असले पाहिजेत ना, आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहिलं सेगमेंट ए सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई बी. रिझन काय असेल? करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता हे जर काही इक्वल असतील तर त्यांचा हाफ पार्ट केला, याचाही हाफ केला आणि याचाही हाफ केला, तर हे दोन्ही पण इक्वलच असणार आहेत. मग ए सीचा हाफ म्हणजे काय? ए सीचा हाफ आपण बी डी घेऊ शकतो. ई बीचा हाफ ऑफ ई बी. पहा, ई बी ही लेंथ आहे कंप्लीट, त्याचा हाफ म्हणजेच आपण त्याला बी डी लिहिलं. ई बीचा हाफ काय लिहिलं? बी डी इक्वल टू हाफ ऑफ ए सी ॲज इट इज ठेवलं. म्हणजेच इथं आपण काय प्रूव्ह केलं? बी डी इक्वल टू हाफ ऑफ ए सी. बी डी म्हणजे कोण आहे? मेडियन. कुठं टाकलेला? हायपोटेनियसवर ड्रॉ केलेला मेडियन हा ए सी म्हणजेच हायपोटेनियसच्या लेंथच्या हाफ असतो. हे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. बी डी इज इक्वल टू हाफ ऑफ ए सी. हेन्स द थेरम इज प्रूव्ड. अशा पद्धतीने थेरम प्रूव्ह केलेला आहे. आणि आत्ता एक्झाम्पलच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, दॅट इज इन अ राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मेडियन ऑन इट्स हायपोटेनियस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. असा मेडियन जो हायपोटेनियसवर ड्रॉ केलेला आहे त्या मेडियनची लेंथ ही हायपोटेनियसच्या लेंथच्या हाफ असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल सॉल्व करताना या प्रॉपर्टीचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके. अशा पद्धतीने बाळांनो आपले थेरम्स या ठिकाणी संपलेले आहेत. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे जे थेरम्स आपण अभ्यासले या थेरम्सवर डिपेंड असणारा प्रॅक्टिस सेट 3.3 आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे सर्व थेरम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे आहेत आणि याची पूर्ण तयारी, थेरमचं प्रूफ हे तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. बाय बाय. टेक केअर. सी यू.